HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत होती, पण राज्यातील लाखो वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही। दुसरीकडे HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली असली तरी अंतिम तारीख जाहीर केली नव्हती। त्यामुळे RTO आणि पोलिसांची कारवाई थांबली होती। पण आता HSRP नंबर प्लेटसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। जे वाहनधारक HSRP नंबर प्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर 1 जुलैपासून 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल। 15 वर्ष वापरलेल्या वाहनांना केंद्र शासनानं फिटनेस सर्टिफिकेट सक्तीचं केलंय, तर दुसरीकडे वाहनांची सुरक्षा आणि खरी माहिती कळावी यासाठी HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे। 2019 नंतर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांना कंपनीकडूनच HSRP नंबर प्लेट बसवली जाते, तर 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अखेरची मुदत होती। पण कोल्हापूरसह राज्यातील लाखो वाहनांची HSRP नंबर प्लेट बसवलेली नव्हती। कोल्हापूर जिल्ह्यात 2019 पूर्वीच्या 21,85,270 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं आवश्यक होतं। या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आली असून खासगी व्यक्तींना सुद्धा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची परवानगी दिली आहे। त्यानुसार अशा केंद्रांकडे 6,82,573 इतक्या ऑर्डर आल्या, त्यापैकी 5,77,933 नंबर प्लेट बसवण्यात आल्या। अजूनही 1,04,640 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बाकी आहे। आता शासनानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे। 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनधारकांवर 1000 रुपये दंडाची कारवाई केली जाईल। त्यामुळे अजूनही ज्यांनी HSRP नंबर प्लेट लावलेली नाही त्यांनी जागे व्हा आणि गाडीची जुनी नंबर प्लेट बदलून घ्या।